दिवसाची सुरुवात अशी बरोबर फार काही वर्षापूर्वी मी थायलंड ह्या ठिकाणी गेलो होतो आमच्या कामाच्या निमित्ताने. आणि आमच्या मीटिंग्स आणि फील्ड वर्क जे होतं ते झाल्यानंतर आम्हाला एक दिवस त्यांनी फिरायला बँकॉक फिरायला घेऊन गेले ते. आणि त्या ठिकाणी काही पर्यटक स्थळं होती ती आम्ही बघत असताना शेवटी ते त्यांच्या राजाच्या महालामध्ये आम्हाला घेऊन गेले. आणि राजाच्या महालामध्ये ज्यावेळेस आम्ही एंट्री केली त्यावेळेस सर्व शांतता होती त्या ठिकाणी. आणि मग आम्हाला त्या राजाच्या खोलीकडे घेऊन गेले. आणि ज्यावेळेस आम्ही खोलीजवळ गेलो त्यावेळेस आम्हाला आमचे पायातले चपला किंवा बूट सगळं काढायला लावलं आणि त्यांनी बाजूला ठेवायला सांगितलं. आणि आम्हाला सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही एंट्री कराल आतमध्ये त्यावेळेस तुमच्या तोंडातून एकही शब्द येता कामा नये. म्हणजे याचा अर्थ तुम्ही गप्प राहायचं, शांत राहायचं. आणि आम्ही आतमध्ये गेलो आणि मला असं वाटलं की राजा आता समोर येईल किंवा समोर सिंहासनावर बसलेला आम्हाला दिसेल वगैरे. आणि आम्ही सर्वजण त्या खोलीमध्ये गेल्यानंतर त्या सिंहासनावर त्या राजाचा फोटो ठेवला होता. आणि तो राजा बऱ्याच वर्षापूर्वी मरण पावला होता, पण अजूनही त्या राजाला इतका मान सन्मान दिला जात होता. आम्ही आतमध्ये गेल्यानंतर जे आमच्याबरोबर जे थायलंडचे लोक होते, जे ते नागरिक होते, त्या सर्वांनी गुडघे टेकले आणि डोकं जमिनीला लावलं. मला आश्चर्य वाटलं की तो राजा इतक्या वर्षापूर्वीच मेलेला असताना सुद्धा त्याची जी जागा आहे ती ते पवित्र मानत होते. त्याच्यासमोर स्तब्ध राहत होते. त्या जागेसमोर गेल्यानंतर नम्र होत होते. आपण जुन्या करारामध्ये बघा मोशेचं उदाहरण बघतो. ज्यावेळेस मोशे अरण्यामध्ये शेरडे मेंढरं दाखवत होता त्यावेळेस त्याला एक जळणारं झुडूप दिसलं आणि त्याला आश्चर्य वाटलं की ते जळत होतं पण भस्म होत नव्हतं, म्हणजे त्याची राख होत नव्हती. आणि काय नवल आहे म्हणून तो जेव्हा जवळ गेला त्यावेळेस परमेश्वराने त्या अग्नीमधून त्याला दर्शन दिलं आणि त्याला सांगितलं की तू पायातले आपले जोडे काढ, कारण ज्या भूमीवर तू उभा आहे ती भूमी पवित्र आहे. परमेश्वर ज्या ठिकाणी आहे ती जागा पवित्र असते. दुसरं आपण उदाहरण बघतो की यहोशुवाच्या बाबतीत सुद्धा असंच घडलं. यहोशुवा ज्यावेळेस यरीहो जवळ होता त्यावेळेस परमेश्वराच्या सेनानायकाने त्याला दर्शन दिलं. आणि सेनानायकांनी सुद्धा यहोशुवाला हेच सांगितलं की तू आपल्या पायातले पायतान काढ, कारण ज्या जागी तू उभा आहे ती जागा, ती भूमी पवित्र आहे. बघा, ही दोन्ही उदाहरणं आपल्याला हे शिकवतात की देव पवित्र आहे. वचन असं सांगतं की आम्ही आनंदाने आणि धैर्याने त्याच्या राजासनासमोर जाऊया. परंतु लक्षात घ्या की तेवढेच नम्रपणे जा. आणि आपण आपल्या जीवनामध्ये जगत असताना आपले जगिक पुढारी असतात, आपले बॉस असतात, आपले दुसरे कोणी मोठे माणसं असतात, त्यांना ज्यावेळेस आपण त्यांच्या ऑफिसमध्ये भेटायला जातो तर किती नम्रपणे उभं राहतो. आपण अगदी हाताची घडी घालून उभं राहतो, मान झुकवून आपण उभं राहतो त्यांच्यासमोर. परंतु ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये जातो, चर्चमध्ये जातो, ज्या ठिकाणी परमेश्वर असतो, परमेश्वराची आराधना करतो, आम्ही तेवढंच नम्र असतो का? तेवढेच आम्ही त्या ठिकाणी नम्र होऊन जाऊन बसतो का? लक्षात घ्या, कारण परमेश्वर जिथे आहे त्या ठिकाणी शांत राहा. आपला परमेश्वर जो आहे हा पृथ्वीचा निर्माण करता आहे. त्यांनी आम्हाला त्याचे मुलं होण्याचा अधिकार दिलेला आहे. याचा अर्थ असा नाही की आम्ही त्याच्यासमोर कसेही वागावे. तो स्तुतीस पात्र आहे. परमेश्वर ज्या ठिकाणी आहे ती जागा पवित्र आहे आणि त्या ठिकाणी आम्ही नम्र होणं खूप गरजेचं आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, हबक्कूक ह्याचा 2रा अध्याय आणि 20वं वचन. हबक्कूक चॅप्टर 2 and verse 20. परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे, सर्व धरित्री त्याच पुढे स्तब्ध राहोत. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.